नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे। आज आपल्याबरोबर यतिगंधाची टीम आहे। आपण जरा प्लीज स्वतःला इंट्रोड्यूस करा। मी प्राध्यापक अभिषेक निकम, अक्कलकोटला असतो। नमस्कार, मी धनश्री, मी अक्कलकोटला असते। आणि आपले नमस्कार, वर्धे काका, मंगेश वर्धे, मी हल्लीच पुण्यात राहायला आलो, हिंदुवाडीला। यांची तिघांची एक कॉमन ओळख अशी की हे सगळे यतिगंधाच्या टीम मधले आहेत। अभिषेक दादांच्या वडिलांनी यतिगंधाचं पुस्तकाचं कंपायलेशन केलं। धनश्रीताई यतिगंधाचं पठण करतात आणि वर्धे काका यतिगंधाचं ट्रान्सलेशन केलं इंग्लिशमध्ये। जरा ही यतिगंधाच्या पोथीबद्दल तुम्ही जरा सांगा ना। थोडक्यात सांगतो, साधारण 22-23 वर्षापूर्वी आमचा परिचय सुनंदा फडके आजींशी झाला। बाबांना कोणतरी सांगितलं की असं असं कल्याणला सुनंदा फडके राहतात, निस्सिम स्वामी सेवा करतात, आणि अशी इच्छा झाली त्यावेळी की चला जाऊन भेटूया। तर बाबा भेटायला गेले आणि भेटल्यानंतर त्यांनी काही लिहिलेली सामग्री बाबांच्या हातात दिली। हिरवी कलरची फाईल होती। बाबांनी सांगितलं की हे काय आहे, तर त्या बोलले की हे साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी माझ्याकडनं या गोष्टी लिहून घेतल्या आहेत। म्हणजे महाराज त्यांना रात्री 1:30 वाजता 3-3:30ला ब्रह्ममुहूर्तात उठवायचे आणि त्यांच्या हातात ते काय नातवाचं जे काही पेन पेन्सिल स्केच पेन मिळेल त्याच्याने ते लिखाण करायचे। म्हणजे ज्या गोष्टी त्यांनी लिहिल्या त्या लिहिलेल्या वस्तू बाबांच्या हातात दिल्या आणि बाबांनी सांगितलं की मला का देतात, ते बोलले की महाराज तुझ्याकडे बोट दाखवत आहेत। मग नंतर कारण वेगळ्या वेगळ्या अक्षरात लिहिलेलं, म्हणजे अक्षरात म्हणजे कधी हिरव्या पेनने, कधी पेन्सिलने, कधी ब्ल्यू पेनने, बाबांनी ते परत लिहून काढलं। मग ते लिहिलेलं मटेरियल परत फडके आजींकडनं कल्याणला नेलं आणि मग बाबा बोलले की एवढं सुंदर साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्याकडनं लिहून घेतले, तर याला आपण पोथीमध्ये रूपांतर करू शकतो का। मग ती चालना मिळाली आणि तसं 18 अध्यायाचं पोथीमध्ये रूपांतर झालं। आणि मग त्यावेळी महाराजांच्या कृपेने बाबांनी त्याचं प्रूफ रिडिंग केलं। मग सुनंदा फडके आजीने सांगितले की वसंत, पहिली जी प्रत असेल 1000 कॉपीची ती तू सुरुवात कर। आणि मग अशी घटना झाली की त्याच वेळात डॉक्टर मुकुंद हनुमंते यांना महाराजांनी अमेरिकेला विराट रूपात दर्शन दिलं। त्यांच्याकडनं स्वामी समर्थ महाराज 108 नावं, 78 नामावली त्यांना सांगितलं आणि ती पोथी म्हणजे यतिगंध पोथीमध्ये ते 108 नावं अमेरिकेतून त्यावेळी कुरिअर केलं आणि ते नावं आणि यतिगंध पोथीची पहिली प्रत 18 डिसेंबर 2002ला पब्लिश झाली। आणि आत्तापर्यंत जो 20-25 आवृत्ती झाल्या, त्यांना मागच्या 4 वर्षात जवळजवळ 9000 स्वामी भक्तांपर्यंत ह्या पोथी आपण प्रसाद रूपात देतो। कारण महाराजांची इच्छा होती की इथे काही चार्जेस नसणार, इथे शुल्क नसणार, प्रसाद रूपातच सर्वांना भक्तांना द्यायचा। लांब असेल तर फक्त याचे कुरिअर चार्जेस वगैरे येतात। आणि मागच्या 4 वर्षात जवळजवळ लॉकडाऊन नंतर खास करून 100च्या आसपास पारायण अख्ख्या महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी झालेलं आहे। ताई तुम्ही पारायण करता आणि इतकं म्हणजे पूर्णच्या पूर्ण पोथी पाठ आहे तुम्हाला। तुम्ही पारायणातून काय, पोथीमधून काय शिकला? कसं आहे, 21 ऑगस्ट 2021ला हा स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने श्रीकांत काकांकडनं हा उपक्रम खऱ्या अर्थाने चालू झाला। तेव्हा एवढं वाटलं नव्हतं, मला असं वाटलं की सहज त्यांनी बोलवलंय। वाचायची मला मुळातच आवड होती, पण यतिगंध वाचायचा मला आनंद खूप झालेला। ही ती पोथी आहे आणि या पोथीचं त्या वर्षी पहिल्यांदा पारायण झालं महालक्ष्मी सभागृहाला। आणि पहिल्यांदा म्हणजे वाचन माझं नेहमी चालूच होतं, पण जर तुम्ही पूर्ण पोथी स्टार्ट टू एंड वाचाल तर 18 अध्यायांची ही पोथी आहे। तर 18 अध्याय म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो सगळा बोध दिलेला भगवद्गीतेतून, तर त्या गीतेचा सार म्हटलं तर ह्याला एकदम साजेसं होऊ शकतं। कारण की प्रत्येक अध्यायात महाराजांनी आपल्या दैनंदिन जीवनापासून ते आपला मोक्ष काळापर्यंत आपण कसं जीवन जगावं हा त्याच्यातून उपदेश केलेला आहे। तर शांततेत सहजपणाने जर वाचाल तर अगदी परप्रांतीयाला जरी आपण हे वाचून दाखवलं तरी त्याला पण सहजपणाने समजेल इतक्या सोप्या भाषेत स्वामींनी त्या सुनंदाजींकडनं लिहून घेतलं। आणि कृपा अशी की फक्त पुण्यातच नव्हे तर मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे, त्याच्यानंतर गुजरात सारख्या ठिकाणी सुद्धा, म्हणजे माझ्याकडे संख्या नाहीये की मी किती पारायण स्वामींनी माझ्याकडनं करून घेतली। एका पारायणात कमीत कमी 50 ते 100 लोक असतात आणि त्या प्रत्येक व्यक्तीला वाचत असताना महाराज उत्तरं देतात। अनेक प्रश्नांची उत्तरं ह्याच्यामध्ये दिलेली आहेत स्वामींनी। तर जेवढं मनापासून याचं करू आपण, खूप ठिकाणावरून असा प्रश्न पण येतो
की ह्या पोथीला वाचनासाठी काही नियम आहेत का, काही बंधन आहेत का? तर मुळात स्वामी महाराजांनी कुठली बंधनं सांगितली नाही. एकच बंधन आणि एकच नियम आहे, तो अंतर्मन शुद्ध होऊन खरंच मनापासून इच्छा असेल तर वाचा. का? कारण की जेवढं मनापासून वाचणार तेवढं स्वामींनी काय सांगितलं हे सहज समजणार. दुसरी गोष्ट, नियम जसं आता गुरुचरित्राचं 7 दिवसाचं पारायण करतात किंवा बाकी अनेक ग्रंथांची पारायण करतात, तर याचं पारायण करायचं असेल तर 18 अध्याय तर तुम्ही 2 दिवसात पण करू शकता, एका दिवशी 9 अध्याय, असे 2 दिवसात 9 अध्याय करू शकता. पण मला असं वाटतं की एक असणे पारायणाचं खूप महत्व आहे. सद्गुरूंच्या कृपेने जेव्हा आपल्या हातात असा एक प्रसाद येतो तर तुम्ही एका बैठकीत वाचाल तर पूर्ण सार तुम्ही आत्मसात करू शकाल. पण आता धावत्या जगात एवढं 2 तास बसणं शक्य नसेल, तर एका दिवसाला 1 अध्याय किंवा दिवसाला 3 अध्याय किंवा दिवसाला 9 अध्याय करून असे 2 दिवसात विभागून पारायण करू शकतो आपण. खूप प्रासादिक आणि खूपच अक्षर सत्य ग्रंथ म्हणायला हरकत नाही. एक सांगा, कोणताही व्यक्ती त्याची फलश्रुती पहिल्यांदा बघतो आणि नंतर पोथी वाचायला बघतो, तर ह्याची फलश्रुती काय आहे? याची फलश्रुती सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यात जो चेंज झालाय, एक टर्निंग बोलतो ना आपण, एक युटर्न व्हावा लागतो आयुष्यात, तो युटर्न याच्यामुळे झालाय. आणि जेवढ्यांना मी रेफर केलंय, जेवढ्या लोकांकडे ही म्हणजे पोथी आहे, मग मुळात स्वामींनी ज्यांच्याकडनं लिहून घेतली त्या या सुनंदा फडके आजी. आणि ह्या आजींना महाराजांनी मुळात लिहित असताना सांगितलेलं की ज्या ठिकाणी तुमच्या मार्फत म्हणजे त्यांच्या मार्फत किंवा आज हे निमित्त झाले म्हणू शकतो, ज्यांच्या मार्फत ही पोथी ज्या घरामध्ये जाईल तिथं माझं अखंड वास्तव्य राहील. तर नुसती पोथी घरात ठेवल्याने सुद्धा लोकांना अनेक फायदे झाले आणि जे लोक वाचतात त्यांचे खरोखर प्रश्न सुटलेले मी बघितले. मी कोरोना काळात अनेक लोकांसाठी त्यांची ती व्याधी, आता कोरोना झाला म्हणून किंवा काही लोक होईल या भीतीनेच घाबरायचे, तर अनेक लोकांसाठी पारायण केलेली, जेवढ्यांसाठी पारायण केलं, पारायण संपायच्या आधी माझ्याकडे कॉल्स आले की ताई माहिती नाही कसं काय, डॉक्टरांनी तर नव्हती गॅरंटी दिली, आम्ही डॉक्टरकडे पण जाऊ नाही शकलो, आम्ही हॉस्पिटल पण मध्ये जाणार नव्हतो, पण हा अनुभव आला. मला पहिल्यांदा असं वाटलं की कदाचित योगायोग असू शकतो त्या व्यक्तीचं आयुष्य, पण योगायोग एकदा होतो, दोनदा होतो, सतत योगायोग नसतो. ती महाराजांची कृपा असते. आणि यांनी माझं आयुष्य जे बदलवलंय ती सुरुवात मुळात मला आनंद हा होता की माझं खाद्य मला मिळालं या पोथीमार्फत वाचनाचं. 21 ऑगस्टला जसं पारायण झालं त्या पारायणातच मला 4 लोकांनी विचारलं की अहो आमच्या अमुक असं सभागृह आहे, तुम्ही तिथे याल का? आणि मग तिथून जी सुरुवात झाली ती अखंडपणे आजपर्यंत चालूच आहे. आणि वर्धे काका, तुम्हाला तर मला एवढं कळलेलं आहे की तुम्हाला छान काहीतरी अनुभव आलेला पोथीचं ट्रान्सलेशन करताना. आपण त्या ट्रान्सलेशनचं आपण नंतर बघूया, म्हणजे तुम्हाला त्यावेळेचा तुम्ही जेव्हा ही पोथी घेतली, ट्रान्सलेशन म्हणजे तुम्हाला वर्ड टू वर्ड नुसतं वाचून नाही, त्याचा अर्थ समजून त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं होतं. सो इट वॉज दॅट वे डिफिकल्ट टास्क. कारण मी आज ही जेव्हा म्हणत होती हिचं पठण चालू होतं तेव्हा मी पोथी बंद करून ठेवली, मी फक्त ऐकत होतो की काय म्हणतायत, कसं म्हणतायत. आणि ट्रान्सलेशन टू इंग्लिश जेव्हा मी तुमच्याकडनं पोथीचं ते वाचलं, इंग्लिशमध्ये वाचलं, तेव्हा मला रिअलाइज झालं की तुमच्या भरपूर इनपुट्स त्याच्याबद्दल थोडं सांगा ना. पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने ही पोथी माझ्याकडे आली आहे त्याच्याबद्दल मला काही सांगायचं आहे. मी परळला आंबेडकर नगरमध्ये राहायचो. तिथे अभिषेक स्वामींच्या पादुका घेऊन मेघा डबरी म्हणून आहे त्यांच्या घरी आला आणि नंतर त्यांचं असं ठरलं होतं की चक्री पद्धतीने अजून 5 घरांमध्ये या पादुका जाणार होत्या, त्यातला एक मी होतो. तर जेव्हा तिच्या घरी आरती झाली, पूजा झाली, आरती झाली आणि प्रसाद चालू होता तेव्हा मी पहिल्यांदा अभिषेकला भेटलो आणि ती माझी आणि अभिषेकची पहिली ओळख. आणि अभिषेक माझ्याकडे असंच बघत राहिला आणि म्हणाला आपण कोण? तेव्हा मी माझं नाव सांगितलं आणि मी माझ्या हातून स्वामींनी बखर ट्रान्सलेट करून घेतली असं सांगितलं. त्यानंतर अभिषेकचा घास जो अडला तो असतो, म्हणाला थांबा थांबा, तुम्हाला एक वेगळंच काम स्वामी सांगतात, तुम्ही कराल का? मी काहीच अपेक्षा केली नव्हती. मी सहज त्यांना भेटणार होतो का तर त्यांनी पादुका आणल्यात आणि पूजा सांगितली होती म्हणून वगैरे. पण मग ते म्हणाले की एक पोथी आहे ज्या पोथीसाठी 4 वर्ष आम्ही कोणतरी शोधतो ट्रान्सलेट करण्यासाठी, जिचं नाव आहे यतिगंध, ती तुम्ही कराल का? आणि मग माझे अष्टभाव एवढे जागृत झाले की त्याचं
मी हो म्हणून सांगितलं आणि त्याला सांगितलं की पण तू ही जी पोथी आहे ती मला स्वामींच्या पादुकांना लावून देणार. मी ज्या कॉलनीत राहतो तिकडे स्वामींनी आमच्याकडनं मठ पण स्थापन करून घेतलाय. तर त्या दिवशी संध्याकाळी पादुका मठात येणार होत्या आणि तिकडेच आरती झाली. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ती पोथी अचानक अभिषेक घेऊन आला आणि त्या पादुकांना देऊन लावून मला दिल्या आणि म्हणाला आजपासून सुरू करा. अशा रीतीने यतिकांना माझ्याकडे आलं. मग त्यानंतर मी ही कोणी लिहिली आहे काय याचा अभ्यास करायला लागल्यानंतर मला कळलं की या सगळ्या लेखनाच्या मागे स्वामी आहेत. स्वामींनी फडके आजींना जे काही मी नेहमी म्हणतो डिक्टेशन दिलं किंवा सांगितलं तसतशा त्या लिहित गेल्या आणि या दोघांनी मिळून मला जे सांगितलं ते त्या पोथीत आहे. आता तुमच्या प्रश्नात एक गोष्ट येऊन गेली ती म्हणजे की माझे इनपुट्स. तर मी खरं सांगतो मी ती लिहिल्यानंतर एकदाही नाही वाचली आहे. मी या दाम्पत्याला सांगितलं तुम्ही वाचा आणि मला सांगा की ते मी बरोबर केलंय की नाही, कारण माझी हिंमतच होईना. पहिली गोष्ट म्हणजे या पोथीत खूप काही कांगोरे दडले आहेत. ते मी अगदी सविस्तर सांगेन पण आज शॉर्ट मध्ये सांगतो की जेव्हा लिहायला बसायचो तेव्हा सांगायचो आजी सूट, आजोबा सुटा. तर तो ओघ इतका फास्ट यायचा की मला कळायचंच नाही काय टायपिंग चाललंय. मग कधीतरी मी एक इंग्लिश करेक्ट आहे की नाही किंवा तसं ग्रॅमॅटिकल काही चुकलंय का हे बघण्यासाठी मागे जाऊन वाचायचो. पण मी आज हे टाईप केलं हे विलक्षण होतं काहीतरी माझ्यासाठी. असं करत करत मी पुढे जाताना एक दिवस असं आलं की 4 दिवस येईच ना मला काही. मग मी लॅपटॉप बंद केला आणि आजोबांना आधी आणि मग फडके आजींना सांगितलं की माझं काही चुकलं असेल तर सांगा, कारण होतच नाहीये गेले 4 दिवसात. मग मला असा संकेत आला की मी कोणाला तरी सांगितलं होतं मी यतिगंध ट्रान्सलेट करतोय. मग त्याची माफी मागितल्यानंतर मग कधी मागे वळून बघितलंच नाही. ती पोथी संपेपर्यंत त्याचा जो ओघ होता तो धाड 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 टाईप करत गेलो. पण मी आजही त्याचं व्हर्जन वाचलं नाहीये. त्याचं ग्रॅमॅटिकल चेकिंगसाठी मी व्हर्जन वाचलंय. पण या दोघांना माहिती आहे की मी तसंच्या तसं PDF त्यांना पाठवून दिले. पण लोक वाचल्यानंतर मला जे काय मिळालंय म्हणून सांगतात ना ते काहीतरी. मला एक सांगा ना, यतिगंध जे नाव आहे यती त्याचा अर्थ काय? यती म्हणजे ते पण एक विशेष गोष्ट आहे की जेव्हा अठ्ठाध्यायचं पोथीचं रूपांतर झालं मग नाव काय त्याचं, तर आजीने डोळे बंद केले आणि महाराजांनी इन्स्टंटली सांगितलं यतिगंध. ते यती म्हणजे राजा आणि त्या परमेश्वराचा स्वामींचं आपल्या शेकडो लोकांना गंध आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे. तर त्या अर्थाने ते यतिगंध हे नाव ठरवलं आणि मग त्याप्रमाणे ते पब्लिश झालं असं. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आम्हाला वेळ दिला. काका हा काय सांगता? त्या यतिगंधाचं ज्यावेळी मला अभिषेकनी विचारलं की काका याचं नाव काय असेल तर त्याला क्षण पण गेला नाही आणि मी त्याला सांगितलं फ्रॅग्रन्स ऑफ यती म्हणून. म्हणजे असा विचार केला आहे असं वगैरे काहीच नाही घडलं. ते असं क्षणार्धात झालेली गोष्ट. आणि बऱ्याचदा काकांना पहाटे महाराज जे सूचित करायचे ते लिहायचे आणि माझं सकाळी 7ला लेक्चर राहायचं. मग काका बऱ्याचदा 6-6:30ला फोन करून त्यांचा एक्सपिरियन्स किंवा त्या ज्या गोष्टी घडतायत तो अनुभव ते मला वाटतं तो सतत आणि 2-3 महिने 2-3 दिवसांनी असं ते शेअर करायचे. आणि फायनली आम्ही ठरवलं की ही पोथीचं व्यवस्थित आपण प्रॉपर पब्लिकेशन केलं पाहिजे. आणि लकीली मागच्या वर्षी 20 फेब्रुवारीला शिवाजी नाट्य मंदिरला एक मोठा कार्यक्रम ठेवलेला जिथे ज्यांनी महाराजांची सेवा केली होती म्हणजे बाळपा महाराज, चोळपा महाराज सर्व वंश 41 वंश एकत्र आले आणि त्यांच्या आशीर्वादाने या पोथीचं आपण एडिशन रिलीज केलं होतं, प्रकाशित केलं होतं. पण तुम्ही आम्हाला वेळ दिला, थँक्यू व्हेरी मच. श्री स्वामी समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.